अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आता पुढे जाणून घेऊया श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय 27. उन्मत्त ब्राह्मणांना शाप, मातंगास पूर्वजन्म स्मरण. चला तर मग 27वा अध्याय श्रवण करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना 4ही वेदांचा विस्तार समजावून सांगितला. तदनंतर काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, श्री गुरूंची महती किती सांगावी. त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे हिताहित कशात आहे हेही सांगितले, पण काहीही उपयोग झाला नाही. वादविवाद करा नाहीतर जयपत्र द्या हाच ठेका त्यांनी धरला. त्या ब्राह्मणांचा हा दुराग्रह पाहून श्रीगुरु संतापले. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्यांनी स्वतःचे अहित करून घेण्याचे ठरविले. त्याला कोण काय करणार. त्याच वेळी श्री गुरूंना दूर अंतरावर एक मनुष्य दिसला. श्री गुरु आपल्या शिष्याला म्हणाले, त्या मनुष्यास बोलावून आमच्याकडे आण. त्या शिष्याने त्या मनुष्यास बोलावून आणले. श्री गुरूंनी त्याची नीट चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी हीन जातीचा मातंग आहे, म्हणून गावाच्या बाहेर राहतो. माझे पूर्वपुण्य मोठे आहे, म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले. असे म्हणून त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. श्री गुरूंनी एक शिष्याला आपला दंड दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्या शिष्याने जमिनीवर 7 रेषा काढल्यावर श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले, आता तू एक एक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतरच पुढची रेषा ओलांडायची आहे. श्री गुरूंनी सांगता क्षणीच तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला. त्याच क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. श्री गुरूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस, तुझी जात कोणती. तो म्हणाला, मी भिल्ल जातीचा आहे, माझे नाव वनराखा. दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला. ते पाहून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो म्हणाला, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहत होतो. चौथी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, मी क्षत्रिय असून माझे नाव गोवर्धन. 7वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून मी वेदशास्त्र व्याकरणात पारंगत आहे. त्या मातंगाने असे सांगताच श्री गुरूंना अतिशय आनंद झाला. ते त्या मातंगाला म्हणाले, तू स्वतःला वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण म्हणवितोस, तर आता एक काम कर. येथे हे 2 ब्राह्मण आले आहेत, त्यांच्याशी वेदांवर वादविवाद कर. असे बोलून श्री गुरूंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली. विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाच्या ठिकाणी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. मानस सरोवरात बुडी मारताच कावळ्याचा राजहंस होतो, त्याप्रमाणे श्री गुरूंच्या हृदय स्पर्शाने तो मातंग परमज्ञानी झाला. तो खड्या आवाजात सुस्वरात वेदमंत्र म्हणू लागला. हा सगळा चमत्कार त्रैमूर्ती श्री नृसिंह सरस्वतींच्या दैवी सामर्थ्याचा. अज्ञानी लोक त्यांना सामान्य मनुष्य समजताच त्यांचा अंधपात होतो. त्या मातंगाचे ते सुस्वर वेदपठण ऐकताच वादविवादासाठी आलेले ते 2 गर्विष्ठ ब्राह्मण भयचकित झाले. त्यांना एक शब्दही बोलता येईना. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला. सर्वांगाला घाम फुटला. त्यांनी स्वतःची निंदा करीत श्री गुरूंच्या चरणांवर लोळण घेतली. ते श्री गुरूंना म्हणाले, आम्ही अज्ञानी मूर्ख आहोत, आम्हाला वाचवा. आम्ही गृहद्रोही ब्राह्मणद्रोही आहोत. तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही. तुम्ही साक्षात शिवशंकर आहात. तुम्ही कृपाळू आहात. आमच्यावर दया करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आमचा उद्धार करा. त्या ब्राह्मणांनी अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले, तुमच्या अपराधांना क्षमा नाही. तुम्ही मंदांध होऊन त्रिविक्रम भारतीला त्रास दिलात, त्यांचा अपमान केलात. अनेक ब्राह्मणांचा तुम्ही धिक्कार केलात. विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्यात. आता भोगा आपल्या पापांची फळे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ही शापवाणी ऐकताच ते ब्राह्मण शोकाकुळ झाले. ते उश्राप मागू लागले. त्यावर कृपामूर्ती श्री गुरु म्हणाले, तुम्ही 12 वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल.
तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल. तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल. तेव्हाच तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही नदीवर जा. श्री गुरूंनी असे सांगताच ते ब्राह्मण गावाबाहेर गेले. नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली व त्यांना मृत्यू आला. कृतकर्माचे फळ ज्याचे त्यानेच भोगावे लागते. त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरुशापाने मृत्यू आला व ते ब्रह्मराक्षस झाले. ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या मातंगाचे काय झाले असे नामधारकाने विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, श्री गुरूंनी ज्या मातंगाला 7 रेषा ओलांडण्यास लावल्या होत्या व त्याला त्याच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला होता, तो श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो. मग माझी अशी अधोगती का झाली? मी कोणते पाप केले होते ते मला सांगा. त्या मातंगाने अशी विनंती केली असता श्री गुरु त्याला त्याचा पूर्ववृत्तांत सांगू लागले. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, श्री गुरु चरित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील ते महापातकी असले तरी ब्रह्मज्ञानी होतील. ही श्री गुरु चरित्र कथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली असता 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील उन्मत्त ब्राह्मणांना शाप मातंगास पूर्वजन्म स्मरण नावाचा अध्याय 27वा येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.